लांबणीवर जाण्याची शक्यता। मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनचं आगमन 20 जूनपर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता। हवामान अभ्यास आर्थ्य शेट्टींचा अंदाज। अल निनोचा प्रभाव आणि अफगाणिस्तानातील वाऱ्यानं मान्सूनची अट अडवली। अल निनोमुळे पर्जन्यमानात घट। धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध पाणीसाठा संरक्षित करा। पाण्याची आवर्तनं तत्काळ बंद करा। जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। मुंबईत जैन धर्मियांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला। घाटकोपर, दादर नंतर आता गिरगावच्या सुखसागर सोसायटी समोरच्या फुटपाथवरती पांढरी पट्टी आखल्याचं समोर। संतप्त नागरिकांनी पांढऱ्या पट्टीवरती काळा रंग मारला। मुंबईतील नालेसफाईच्या कामातील कुचराई, कंत्राटदारांना भोवली। पालिकेकडनं कंत्राटदारांना 9.25 कोटींचा दंड। नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका। पांढरी पट्टी हा सांस्कृतिक दहशतवाद, अशा गोष्टी खपवून घेणार नाही। पालिकेनं तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवावा, संदीप देशपांडेंची भूमिका। जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू। काँग्रेसकडनं संदीप देशपांडेंना सुपारी। आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत, निलेश चंद्र मुनी यांचा चिथावणीखोर वक्तव्य। मातोश्री निवासस्थानी आज खासदारांची बैठक। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अलर्ट। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। उद्धव ठाकरेंच्या बैठकीत किती आमदार खासदार जातात ते मोजून बघा। या आधीची खासदार अनुपस्थित असल्यामुळे बैठक पुढे ढकलावी लागली। आमच्याकडे सातत्याने इन्कमिंग सुरू। ऑपरेशन टायगरवरनं निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला खासदार नागेश आष्टीकर अनुपस्थित। अंबादास दानवेंच्या आढावा बैठकीला आष्टीकर गैरहजर, तर खासदार फुटीच्या फक्त अफवा, दानवेंकडनं स्पष्ट। कर्जमाफीच्या अटीविरोधात रोहित पवारांचा अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस। जरांगे पाटलांसह महादेव जानकर आणि राजू शेट्टी आंदोलनस्थळी भेट घेणार। संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास प्रवापासून नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसण्याचा रोहित पवारांचा इशारा। गोकुळ दूध संघाचं प्रशासक मंडळ कार्यभार सोडण्याच्या तयारीत। सततच्या तक्रारी आणि राजकीय दबावामुळे प्रशासक मंडळ हैराण असल्याची चर्चा। विद्यमान संचालक मंडळाची 3 मे रोजी मुदत संपल्यानंतर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती झाली होती। महिला T20 विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान महामुकाबला। संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होणार। T20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा आज पहिला सामना।